जुनी मिल जागेसाठी पैसे भरलेल्या नागरिकांनी प्लॉट ताब्यात घ्यावा असं आवाहन कामगार नेते कुमार करजगी यांनी केलं आहे। जुनी मिल येथील जागेसाठी पैसे भरलेल्या नागरिकांनी 1 महिन्याच्या आत महापालिकेच्या नियमाप्रमाणे होणारी रक्कम भरून आपला प्लॉट ताब्यात घ्यावा, अन्यथा संबंधितांना कोर्टाच्या आदेशाप्रमाणे व्याजासह रक्कम देण्यात येईल असं आवाहन जुनी मिल बेकार कामगार संघटना उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत केलं। मालक मुरारका यांनी जुनी मिल तडकाफडकी बंद केली। गरीब कामगारांना त्यांच्या कष्टाचा पैसा मिलच्या मशिनरी आणि इतर मालमत्तांची विक्री करून 25 वर्षांनंतर सुद्धा मिळाला नाही। मुंबई हायकोर्ट रिसिव्हरनं मिलची जमीन 1988 साली जाहीर लिलावानं विक्रीसाठी काढली। त्यावेळी कामगार पुत्र कुमार करजगी यांनी जमिनीच्या जागा विक्रीतून गरीब कामगारांना पैसे मिळवून देण्यासाठी 9 ऑगस्ट 1988 रोजी जुनी मिल बेकार कामगार वारसदार संघटनेची स्थापना केली। दरम्यान जुनी मिलमध्ये प्लॉट मिळवण्यासाठी प्रतिष्ठित मंडळींनी आवाहन केल्याप्रमाणे युको बँकेत पैसे जमा केले होते। 778 नागरिकांनी 2,56,00,000 रुपये लिलावाप्रमाणे 25% रक्कम न्यायालयात भरली। यामुळे जुनी मिलची सर्व जागा फक्त 2 कोटीच्या आत घेऊ पाहणाऱ्या राजकीय बिल्डर मंडळींचा स्वार्थी डाव उधळला गेला। त्या मंडळींनी अधिकारी वर्गाला हाताशी धरून गैरसमज निर्माण केल्यानं 9,36,00,000 रुपये घेतलेली जागा राहिलेली 75% रक्कम भरू न शकल्यानं उच्च न्यायालयानं समितीच्या नावे मंजूर झालेला लिलाव रद्द करून जुनी मिल जागेसाठी ज्या 778 नागरिकांनी रक्कम भरली होती ती जप्त केली। रक्कम जप्त झाल्यानंतर सर्व प्रतिष्ठित मंडळींना जप्त झालेले पैसे न्यायालयातून परत मिळवून देईन, अन्यथा त्यांना जागा मिळाल्यास ज्या किमतीमध्ये जागा मिळाली त्याच किमतीमध्ये जागा देईन असं वचन दिलं होतं। उच्च न्यायालयाच्या आदेशानं 22 एप्रिल 1998 रोजी उमा सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून 1989 साली ज्या 778 नागरिकांनी जागेसाठी 25% रक्कम भरली होती त्यांना 1 ते 10 उमानगरी गृहनिर्माण संस्था स्थापन करून चिठ्ठी पद्धतीनं प्लॉटचं वाटप केलं। जागेवर पैसे भरलेले 80% नागरिक गेल्या 20 वर्षांपासून आपलं घर बांधून राहत आहेत। महापालिकेनं जागेवरील पूर्ण आरक्षण न उठवल्यानं प्लॉटचं वाटप होऊनसुद्धा या जागेवर पैसे भरलेल्यांपैकी 10% लोकांना घरं बांधता येत नाहीत। ज्या किमतीत कोर्टातून जागा आली आहे त्याच किमतीत संबंधित पैसे भरलेल्या नागरिकांनी जागा घ्यावी। 1 महिन्याच्या आत महापालिकेच्या नियमाप्रमाणे होणारी रक्कम भरून प्लॉट ताब्यात घ्यावा असं आवाहन कामगार नेते कुमार करजगी यांनी केलं आहे। जागा मिळवण्यासाठी कामगार आणि वारसदारांनी जुनी मिलच्या गेटसमोर 10 वर्षांपासून सत्याग्रह केला। त्या कामगारांच्या वारसांना राहिलेली सर्व जमीन त्यांना घरं बांधण्यासाठी मोफत देणार असल्याचंही यावेळी कामगार नेते कुमार करजगी यांनी सांगितलं। मी तुम्हाला जागा का घे म्हणतोय, तुम्ही 30 रुपये भरलेले 30,000 मी तुम्हाला 30 लाखाची जागा देतोय, तुमच्याकडे पण देत नाही। या प्रतिष्ठित मंडळीने माझ्यावर विश्वास टाकला होता, तो विश्वास कायम दृढ राहण्यासाठी मला जाताना त्यांना विश्वास माझा पूर्ण करायचा आहे। ते वचन पूर्ण करण्यासाठी मी आज तुम्हाला पत्रात बोलवलं आहे। मी तुम्हाला विनंती करतोय, जसं तुम्ही अनेक खोट्या बातम्या येतात, पण तुम्ही सर्वांनी मिळून जे जागेसाठी तुमच्याजवळ आहेत त्यांना मनोबा आम्ही साक्षी देतो आणि तुम्ही डिबेट करा। तुमच्या समोर मी देऊन ठेवतो ना, त्यांचा वकील, त्यांचा आर्किटेक्चर, त्यांचा इंजिनियर ज्या किमतीत मग 20 रुपये होते 30 रुपये पण किती तेवढ्या किमतीत तुम्हाला जागा दिली, अजून का पाहिजे का? तर मी आता माझी सर्व जागा जर मोफत द्यायचं ठरवलं आहे, मला कुठला लोभ नाही। आज तुम्हाला सांगतो, नुसतं जुनी मिलचं काम नाही तर माझ्या या कामामुळं लक्ष्मीकृष्ण मिलचं काम तटलं होतं। त्या लक्ष्मीकृष्ण कामगारांचा श्वासा तटला होता, त्यांचे 22 कोटी रुपये त्यांना त्यांचे वाटप करून दिले। आणि एवढंच नाही तर त्या मिलचा शरद मला 2 वर्ष मालक केला। मी 4,662 लोकांना पेन्शन चालू करून दिली। एका कामगार पुत्राला काम केलं, माझ्या जीवनात मला भरपूर काही मिळालेलं आहे। आता मला फक्त गरीब लोकांचा आशीर्वाद आणि ज्यांचे काय राहिलेत त्यांच्या जागा त्यांच्या पत्रात टाकलं की मी माझ्या डॉक्टरांना डॉक्टर वळसंकरांना ह्यांना जे दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे। या पत्रकार परिषदेला तुकाराम मस्के, पल्लवी सुरवसे, विद्या माने, मनोज लोंढे, अमोल रणशृंगारे, सिद्धराम ढोबळे, चंद्रकांत निंगफोडे आदींची उपस्थिती होती।